मित्रांनो, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना मला आठवतंय की एकंदरीतच या सगळ्या संदर्भामध्ये अनेकांनी म्हणजे भुजबळ साहेबांनी तर त्यावेळेस पायाला भिंगरी बांधल्यासारखा महाराष्ट्रामध्ये ते फिरत होते, एक मुलूक मैदानी तोफ. कारण तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं. बऱ्याचदा त्यावेळेसच्या विरोधी सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांना बोलण्याच्या करता सगळेजण कचरायचे, परंतु त्याचा कुठलाही मुलायजा मनामध्ये न ठेवता भुजबळ साहेबांनी अतिशय आक्रमकपणे संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढला. आणि त्याच्याबरोबर पदमसिंह पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, मधुकरराव पिचड असतील, अरुण गुजराती असतील, कितीतरी मान्यवरांची नावं घेता येतील. हे सगळे सिनियर असायचे, आम्ही दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असायचो. परंतु आज 25 वर्ष पूर्ण होत असताना मित्रांनो, या प्रदीर्घ वाटचालीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही महत्वपूर्ण नेते आज आपल्या सोबत नाहीयेत. ह्याची पण खंत, ह्याचं पण दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि त्याच्यामध्ये दिवंगत आबा पाटील असतील, दिग्विजय खानविलकर असतील, बाबा कुपेकरजी असतील, आमचे वल्लभशेठ बेनके असतील, बऱ्याच जणांची नावं घेता येतील. त्या सगळ्यांचं योगदान आणि त्यांच्याबरोबर इतर पण सहकाऱ्यांचं योगदान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जे प्रदीर्घ वाटचाल केलेली आहे त्यांचं सर्वांचं स्मरण आज आपण करूया. मी या सर्वांना सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं अर्पण करतो. मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं काही चालत नाही. आणि ह्या घटना घडल्यानंतर त्या घरातल्या लोकांना सावरून पुन्हा एकदा पुढे नेण्याचं काम हे करायचं असतं. ही परंपरा अनेक वर्ष चाललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संगमाजी असतील किंवा इतर पण मान्यवर असतील. माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लभाई आता तारीखांवर निवडून आले म्हणून काल मला सांगितलं, काल तारीखांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कोणीतरी, कथियारमधनं. ते आज दुसऱ्या पक्षात आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात. तारीख आपल्या संगमाजींचा पण मुलगा हा पण मुख्यमंत्री आहे मेघालयाचा. आणि मी आपला सगळ्यांचा फायनान्स मिनिस्टर या नात्याने ज्यावेळेस अर्थ मंत्रालयामध्ये आम्हाला जीएसटी कमिशन ह्याच्याबद्दल बसावं लागतं, जीएसटीच्या वेगवेगळ्या चर्चाच्या संदर्भामध्ये, त्यावेळेस माझी अनेकदा त्यांची भेट होत असते आणि अतिशय मनमिळावू अशा पद्धतीनं गप्पा ते त्या ठिकाणी मारत असतात. परंतु त्याच्यात अनेक नवीन कार्यकर्ते आपण जवळ केले, नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली. जुने मी आता उल्लेख केला त्याच्यातले काही आपल्याबरोबर राहिलेले नाहीयेत, परंतु इथून पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीनं आपल्याला सगळ्यांना पुढे त्या ठिकाणी काम करायचं.